नमस्कार, तुम्ही पाहता पुणेरी आवाज आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन आपण नागरिकांच्या बाईट घेतोय, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय, त्यांचा नगरसेवक कसा असला पाहिजे. खरं तर तिकीट नाट्य, उमेदवारीचं नाट्य हे सगळीकडे चालू असताना जनमत काय आहे, जनतेचा कौल कुठल्या दिशेने आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांचा नगरसेवक कसा असावा, हे सगळं आपण जाणून घेतोय. आता मी मंगळवार पेठेमध्ये आहे आणि इथे एकूणच वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांचे उमेदवार ठरलेले आहे आणि कोण बाजी मारेल या सगळ्यांवरती आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. काय सांगाल, कोण नगरसेवक होईल इकडे? एक तर श्री गणेश बिडकर होती, कारण त्यांचं काम करण्याची पद्धत आणि पुढच्या 20 वर्षाचा विचार करून म्हणजे मेट्रो असेल, नदीचं कायापालट करणं किंवा आता कोविडमध्ये खूप काम केलं त्यांनी. त्यांचं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आणि त्यांचं काम चांगलं असल्यामुळं आमच्या इथल्या परिसरामधनं पूर्ण त्यांना 100% पाठिंबा आहे. बरं, आता ह्या प्रभागामध्ये काय काय कामं अशी राहिलेली आहे किंवा व्हायला हवेत? रस्ते असेल, ट्रॅफिक असेल, पाणी असेल, काय वाटतं तुम्हाला? काय माहिती का, आता पुणे शहर इतकं झपाट्याने वाढत गेलंय आणि हे पुण्यातलं मध्यवस्ती आहे, त्यामुळे रस्ते इतके छोटे आहेत ना, पार्किंगची समस्या आहे. आणि दुसरं म्हणजे काय की ट्रॅफिक खूप होतं आणि ते कंट्रोल करण्याच्या बाहेर गेले, म्हणजे ते कोणीच करू शकत नाही. बिल्डिंग पाडून तर रस्ते वाढू शकत नाही. दुसरी समस्या म्हणजे काय आहे की इथं क्रीडांगण राहिलेलं नाही. जे क्रीडांगण होतं तिथं एक अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, जे शिक्षण बी महत्वाचं आहे आताची जी. पण आता काय होतंय, सगळी लहान मुलं आहे ना मोबाईलमध्ये खेळतात. आमचं लहानपण गेलं, आम्ही कबड्डी खेळलोय, क्रिकेट खेळलोय, फुटबॉल खेळलोय, पावसात खेळलोय. आत्ताच्या येणाऱ्या पिढीला आहे ना माती म्हणजे काय असतं तेच कळणार नाही. आमचं बिडकर साहेबांना एक कळकळीची विनंती की एक कुठंतरी आरक्षण टाकून येणार एक मैदान क्रिएट केलं पाहिजे. आणि रस्त्यावरचा जो कचरा आहे किंवा पाणी आहे इथे नाही, कचरा व्यवस्थित उचलतात. फक्त पाण्याचा प्रॉब्लेम होतो मे महिन्यामध्ये, कारण की वर जर पाणी कमी असेल खडक असल्यामध्ये तर कमी दाबाने येतं. कारण आता पुण्याची लोकसंख्या 1.5 कोटीच्या आसपास आहे. कसं थोडंसं आम्ही बी समजूतदार आहे, आम्हालाही कळतं की ते पाणी म्हणजे काय असं डायरेक्ट समुद्रात येत नाही, त्याचं नियोजन करायला लागतं. ग्रामीण भागाला द्यायला लागतं, शेतीसाठी द्यायला लागतं, कारखान्याला द्यायला लागतं. आवडीचा नगरसेवक इथे आल्यास तुमच्या प्रायोरिटी बेसवरती कुठल्या कुठल्या मूलभूत सुविधा आहेत की ज्याच्यावर काम व्हायला हवं, ते जरा सांगा आम्हाला. एक तर म्हणतो तुम्हाला म्हणलं क्रीडांगण, दुसरं ट्रॅफिकची समस्या. मग त्यासाठी मग प्रायव्हेट वॉर्डन लावून हे जो कमलानेरूचा रस्ता आहे ना, शनिवार रोडवरनं आलं ना तो स्टेशनला जातो आणि या चौकामध्ये आहे ना चारी साईडनी गाड्या येतात. तुम्ही स्वतः रिक्षावाला आहे आणि माझे मित्र मग रस्त्यावर थांबून ट्रॅफिक हँडल करतात, त्यात इतका वेळ जातो ना, खूप 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 खूप. आज तुम्हाला कुठं जायचं असेल ना पुण्यातनं तर 1.5 तास धरूनच चालायचं 10 किलोमीटरला. म्हणजे आमच्या पेठामध्ये खूप आहे. आता हे बाकीचं कसं बाणेर, पाषाण किंवा इकडचं विमाननगर हे डेव्हलप झालेलं आहे. नाही, पण आपल्याकडे रहदारीची समस्या खूप आहे, त्यातल्या त्यात पेठांमध्ये सगळ्यात जास्त आहे. याच्यावरती काम व्हायला पाहिजे आणि ते आता तरी करतात ते एकेरी वाहतूक, समविषम पार्किंग. पण लोकांचं कसं आहे, आता हॉस्पिटल जवळ आहे, हॉस्पिटल पाशी आले की दारामध्येच गाडी लावतात, ते बघतच नाही ॲम्ब्युलन्स येणार आहे का काय येणार आहे. आम्ही किती वेळा त्यांना फटकाळलंय. अहो गाड्या येतात, लोकांना जायला यायला, लोकांना चालायचाही प्रॉब्लेम येतो. पण हे केलं ना लोकांचं संशोधन, त्यांना जर सांगितलं ना की बाबा असं नका करू, ऐकतील लोक ऐकतात. तुमच्यापैकी कोणी बोलतात? काका, काय सांगाल, ह्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेच्या कोण नगरसेवक या भागामध्ये व्हायला हवा, ज्याने काम करेल, तो पुढे नागरिकांची समस्या सोडू शकेल, असं नगरसेवक कोण वाटतं तुम्हाला? मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी माझे मिसेस काँग्रेसच्या नगरसेवक होते 3 वेळा. पण यावेळेला काँग्रेसचं वातावरण चांगलं होतं, पण काँग्रेसच्याच काही लोकांनी योग्य तिकीटे दिली नाही. उदाहरणार्थ जोसेफ म्हणून इथं गावात नाही, तिकिटाविषयी नाही बोलायचं. प्रभागामध्ये काम करणारा नगरसेवक कोण होईल ते सांगतो ना, तेच सांगतोय मी. तिकिटाचं काँग्रेसवाल्यांनी स्वतः नुकसान केलंय, स्वतःच्या कार्यकर्त्यांचं, उमेदवारांचं.
त्यामुळं काँग्रेसची लोक इथं सगळे नाराज आहेत. आणि मग सर्व इथल्या भागातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवले की जो काम करतोय, जरी बीजेपीचा असेल गणेश बिडकर, पण तो काम करतोय. मागच्या वेळेला ते थोड्या मतांनी पडले मागच्या वेळेला, तरी पण त्यांनी सातत्याने सभागृह नेते त्यांना पद मिळालं. ह्या भागामध्ये काय काय समस्या असं वाटतं तुम्हाला? कचरा, पाणी, मूलभूत सुविधा काय काय नाहीये? मूलभूत सुविधा आहेत, व्यवस्थित आहे. आता शेवटी काय होतं, थोडंफार ते अडचणी येतातच. आता समजा आज मी राहतो तिथं एकदम पाणी गेलं सकाळी, पण कॉर्पोरेशनचं काय नाही, ते खाजगी सोसायटीचं काम असतं. पण तरी पण की मला वैयक्तिक काय वाटतं माहिती का, जो माणूस निवडून येतो त्यांनी निवडून आल्यावर सर्व पक्षाचे सर्व समाजाची कामं केली पाहिजे. बरोबर आहे, ठीक आहे. तुमचं काय मत आहे, ह्या प्रभागामध्ये काय काय कामं व्हायला हवी? सध्या तरी ट्रॅफिकची समस्याही भरपूर आहे. आणि ह्या जे आहे ना, हे अटल बिहारी कॉलेज आहे, त्या तिथं तर रोजची ट्रॅफिक ही जाम असते, रोजची ट्रॅफिक जाम असते. तर तिथं जरा लक्ष दिलं ना तर ते खूप बरं होईल. कारण सगळं पब्लिक ट्रॅफिक आहे ना, हे इकडनं येतं संध्याकाळचं. रोजच्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो तिथं जरा काहीतरी उपाययोजना जर झाली त्या गेटच्या ट्रॅफिक आपल्या अटल बिहारीच्या कॉलेजच्या समोर, तर खूप बरं होईल. त्यामुळे का भरपूर इथं संध्याकाळचे एवढे ट्रॅफिक जाम होतं ना की विषयच नाही काय. नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तुमचं काय मत आहे, ह्या प्रभागामध्ये काय काय कामं व्हायला हवेत? प्रभागामध्ये कामं म्हणजे थोडंफार जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा. ते काय होते, सकाळी जे पाणी जातं 10:30 वाजता ते डायरेक्ट पहाटेच येते. त्यामुळे टाक्या भरल्या जात नाहीत, पाण्याचा थोडा जरा पुरवठा कमतरता होतोय. त्यामुळे त्या प्रॉब्लेम जरा सुविधा ते सगळं थोडंफार सुधारल्या पाहिजे, नाही 2 टाइम तरी पाणी आलं पाहिजे. मग कोण तुमचं काम करू शकेल असं वाटतं तुम्हाला? बिडकर भाऊ तर 100%. बिडकर भाऊ तर आमचं सपोर्ट आधीपासूनच आहे आणि ते आमचेच आहेत मंडळाचे, त्यामुळं आमचं सपोर्ट तर त्यांनाच. बीजेपीला जाहीरच एकदम 100% सपोर्ट. नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये हो पुढाकार घेतात. तुमचं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे? प्रभागामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. कमला नेहरू ते अटल बिहारी वाजपेयी वर, बाकी सगळं ठीक आहे. बिडकर साहेब आमचे म्हणजे इथं गणेश बिडकर म्हणून याच्या आधी नगरसेवक होते. ते 8 वर्षापूर्वी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आमचे जे 4 नगरसेवक होते इथं फिरकले पण नाही. बिडकर साहेबांनी 8 वर्षानंतर 8 वर्ष इतकं काम केलेलं आहे ना की लॉकडाऊन मध्ये गरिबांना म्हणजे ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांना किट वाटले. 4 नगरसेवक इथे फिरकले पण नाही की त्यांनी एखाद्या तांदूळाचा तुकडा पण दिलेला नाही इथं. म्हणून आमची मनापासून इच्छा आहे की गणेश बिडकर यांना निवडून आणणे, बस ही प्रामाणिक इच्छा आहे. बरं, आतापर्यंत अशी कुठली कामं जी झालेली नाहीये आणि आता व्हायला पाहिजे येणाऱ्या 5 वर्षांमध्ये? आता काय कामं म्हणजे आता ते आपण एवढं नाही ठरवू शकत. फक्त हे आता रोडला अतिक्रमण आहे एवढं वाढत चाललंय, त्याच्याकडे लक्ष देणे बस. बीजेपी सरकार आलं, बीजेपी तर वर आहे, मग राज्यात आहे, फक्त पुण्यात पण येणारच आहे. फक्त त्यांनी अतिक्रमण. काय वाटतं तुम्हाला, नगरसेवक कोण होईल ह्या भागामध्ये आणि काय काय कमतरता आहे, काय कामं व्हायला हवीत? कामं होण्याविषयी तर काही नाहीच शिल्लक ठेवलंय गणेश भाऊंनी. गणेश बिडकर यांना आम्ही भावी महापौर म्हणून बघतो. 101% गणेश बिडकर आणि कल्पनाताई बैरट हे तर 2 निश्चित आहेत आमच्या दृष्टिकोनातून. बरं, ह्या भागामध्ये रस्ता असेल, वीज असेल, पायाभूत सुविधा असतील, गणेश भाऊ बिडकर, कल्पनाताई बैरट, उज्ज्वला यादव आणि आपले चौथे हे वडके. का असं वाटतं तुम्हाला की यांचं पॅनल? कामं आहेत ना सिटीमध्ये. हो, प्रभागात कामं त्यांची आहेत. आता गणेश भाऊ आज मी बघतो म्हणजे वाया जन्मापासून मी त्यांना बघतो. एका शब्दावर कामं होतं त्यांच्याकडनं, काही प्रॉब्लेम येत नाही. आले की असं हे नाही. उज्ज्वला काही नागरी समस्या नाहीयेत ह्या भागामध्ये? ज्या आहेत ते त्यांना फक्त रात्री जरी कॉल केला तरी त्यांच्याकडनं ते सॉल्व्ह होतात. हे असं नाही कधीही तुम्ही त्यांना एनी टाइम कॉल करा. काही वर्ष आपल्याकडे महानगरपालिकेत सभासद नव्हते तरीही कामं तरी सुद्धा आमची कामं सगळी टाइम टू टाइम होत होती. काही प्रॉब्लेम कोविडमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला खूप मदत केली. कधी कुठल्या गोष्टीचे प्रॉब्लेम आले नाहीत कोविडमध्ये पण आम्हाला. त्यामुळे आम्हाला म्हणजे गणेश भाऊ बिडकर हे पॅनल सगळं शिवसेनेचं बीजेपीचं. ठीक आहे, थँक्यू थँक्यू. पुन्हा कोण निवडून येईल? येईल आता हा प्रश्न अवघड आहे थोडा, पण आमचे बिडकर साहेबांना सगळ्यांचा प्रतिसाद आहे. बैरट मॅडम आहेत,
त्यांचं सुद्धा आम्हाला खूप चांगले काम करण्याला आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. आमच्या ज्या काही समस्या आम्ही त्यांच्याकडे गेलो की सर्व लगेच बोलवणं, समोरच्या व्यक्तीला कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या समोर जी काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतात. त्याच्यामुळे आम्हाला समाधान होऊन जातं. आणि आमचं सो या भागामध्ये काय काय नागरी समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण नगरसेवक होईल? ह्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट इथे ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथे नागरिक समस्या म्हणजे ड्रेनेज आहे, कोणाच्या प्रॉब्लेम आहेत, कुठे कचरा खूप होतो पण तिथे उचलणारे माणसं नाही आहेत. तर हे सगळे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. तर त्याचं निवारण आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी करू शकते, कारण त्यांनी या प्रभागामध्ये भरपूर कामं केली आहेत. जर मंगळवार पेठ तर तुम्ही बघताल तर तिथे आम्ही बघितलंय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सुनील भाऊ कांबळे आणि गणेश बिडकर यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. कचरा उचलणं, ड्रेनेज असेल, पाण्याची समस्या असेल, लोकांना पाण्याचे नळ असतील, जे ते पाण्याचे प्रॉब्लेम होते तर ते प्रॉब्लेम यांनी रिझॉल्व्ह केलेत. आणि आता सगळे नागरिक म्हणजे जे आहेत ते आता सगळे बोलतात आहे की कामं झाली आहेत, पण तरी अजून थोडे कामं बाकी आहेत. पण आता आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला असं सांगितलं गेलंय की आता कामं आता होऊ नाही शकत. आचारसंहिता संपली की आम्ही परत बाकीचे कामं काय तुम्हाला वाटतं तुम्हाला कोण होईल ह्या भागामध्ये नगरसेवक? तुम्ही बोला. या भागात मला वाटतं BJPचे 4ही नगरसेवक होतील. उज्ज्वलाताई, गणेशजी बिडकर, फडके हे 4ही नगरसेवक होते. भैरतबाई त्यांचं पॅनल निवडून येईल. पूर्ण पॅनल निवडून येईल यावेळेस. काही नागरी समस्या नाही आहेत या भागामध्ये. नागरी समस्या आहेत ना, यांनी सांगितलं तसं कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे. आणि झोपडपट्टी भाग खूप असल्यामुळे बऱ्याचशा रोड लहान असल्यामुळे तिथे वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे. काय वाटतं तुम्हाला काय काय समस्या आहे, काय काम व्हायला पाहिजे या भागात आणखी? मुख्य म्हणजे झोपडपट्टी मोठी असल्यामुळे या भागामध्ये झोपडपट्टी भागात समस्या खूप जास्त असतात. त्या दृष्टिकोनातून कामं चालू आहेत, तरी आणखी काम करण्याची गरज आहे. ते येणाऱ्या काळात बिडकर साहेब करतील, गणेश यादव साहेब करतील, उज्ज्वलाताईंच्या माध्यमातून ते कामं भरपूर प्रमाणात होतील. आत्तापर्यंत होत आलेली आहेत आणि इथनं पुढेही होत राहतील. ठीक आहे, तुम्ही बोलणार आहात. काय वाटतं ह्या भागामध्ये कोण नगरसेवक होईल? आता BJPचं पॅनल सगळ्यात इथं स्ट्रॉंग आहे. जसं भाग बघितला सगळ्यांनी सांगितल्यानुसार झोपडपट्टी एरिया आहे. झोपडपट्टीमध्ये समस्या भरपूर आहेत, पाण्याची, कचऱ्याची समस्या आहे आणि ती बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न BJPने केलेला आहे. केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे, महाराष्ट्रात BJPचं सरकार आहे, तसंच महानगरपालिकेत देखील येईल अशी आमची अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? सेम तसंच वाटतंय, कारण की झोपडपट्टीमध्ये सगळ्यात जास्त काय होतं की पाण्याची आणि लाईटीची जी आहे आणि वॉशरूमची ही अवस्था सगळ्यात बेकार असते. पण BJPच्या माध्यमातून आतापर्यंत पूर्णपणे क्लीन व सगळं स्वच्छ आहे. आणि गणेश भाऊ यादव आणि उज्ज्वलाताई यादव यांच्या माध्यमातून जे आता जे सगळे चाललंय काम ते खूप चांगलं चाललंय आणि याच्या पुढे पण चांगलं चालू, बिकॉज केंद्रात पण आपली सरकार आहे आणि इकडे पण सरकार आहे, त्यामुळे काही इश्यू नाहीये. तर ह्या प्रभाग क्रमांक 24 मधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय की ह्या भागामध्ये काय काय नागरी समस्या आहे, त्यांचा होणारा हक्काचा नगरसेवक कोण असेल, या सगळ्यांवरती पुणेकरांच्या या प्रतिक्रिया होत्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुण्यातल्या निवडणुकींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.